तर अंड फर्टिलाइज पाहिजे, जेणेकरून पिल्ली निघण्याचे चान्सेस जास्त असतात. जर अनफर्टिलाइज अंड जर असेल तर पिल्ली कितीही तुम्ही म्हणजे नाही का मशीनला लावा किंवा कोंबडी खाली ठेवा, ती अंड पिल्लू नाही निघणार. हाय फ्रेंड, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण जे आहेत 720 अंड्यांची मशीनची पोस्ट द्यायला आलेलो आहे. तर सर्वात आधी ताई तुमची ओळख जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना द्या. माझं नाव आहे श्वेता रणजित पाटील आणि मी सांगली मधून आहे, गाव ईश्वरपूर. तुम्हाला आमच्या कंपनीची माहिती कुठून मिळाली? आम्ही इन्स्टाला व्हिडिओ बघितलेली तुमची. बरं. हा, तिथून आम्हाला थोडीफार माहिती भेटली, मग आम्ही त्या नंबरवर कॉल केलं, त्यामुळे तिथून आम्हाला जरा जास्तच माहिती भेटली. बरं. आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही एक आधी मशीन वापरलेली आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये अंडी किती दिवसाची तुम्ही वापरता? तिथे आपण त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त 4 दिवसापर्यंत 3 ते 4 दिवस. 3 ते 4 दिवसाची अंडी वापरायची. अगदी बरोबर. तर तशीच सेम याच्यामध्ये पण तुम्हाला एक 3 ते 4 दिवसापर्यंतचीच अंडी वापरायची. त्याचबरोबर अजून काय काळजी घेत होता तुम्ही? त्याचं पाणी बघणे, म्हणजे दुसरी गोष्ट टेम्परेचर वगैरे. टेम्परेचर, त्याचा प्रॉब्लेम असा होता की ऑटोमॅटिकली पाण्याची हे नव्हतं की आपल्याला रोज काय करायला लागायचं, सिस्टम नव्हती, नव्हती, त्यामुळे पाणी ठेवायला लागायचं सारखं. म्हणजे तुम्हाला दररोज मशीन उघडून त्याच्यामध्ये पाणी ठेवावं लागायचं. बरं, ठीक आहे. तर अजून आम्हाला हे समजून घ्यायचं की तुम्हाला बेसिक काय काय नॉलेज आहे. जसं आता अंड्यांचं तुम्ही सांगितलं किंवा अंडी बाबा आम्ही ताजी घ्यायची हे आम्हाला माहित आहे. अजून अंडी कशी निवडायची याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? बऱ्यापैकी मोठी साईज जरा. साईज थोडी जर देशी अंडे असेल तर कमीत कमी 35 ते 40 ग्रामच्या वरती अंड असलेलं बरं पडेल. अजून दुसरी गोष्ट, जर अंड फर्टिलाइज पाहिजे, जेणेकरून पिल्ली निघण्याचे चान्सेस जास्त असतात. जर अनफर्टिलाइज अंड जर असेल तर पिल्ली कितीही तुम्ही म्हणजे नाही का मशीनला लावा किंवा कोंबडी खाली ठेवा, ती अंड पिल्लू नाही निघणार. इथपर्यंत तरी आपल्याला माहिती आहे. अगदी चांगली माहिती तुम्ही घेतलेली आहे. आता अजून एक की बाबा रेशो तुम्हाला माहित आहे का की किती कोंबड्यांबरोबर किती कोंबडे पाहिजे? मला असं वाटतं की 5 ते 5 असल्यावर एक कोंबडा ना? एक कोंबडा असावा. किती? 5 ते 6 किंवा 7 पर्यंत एक कोंबडा असावा. अगदी बरोबर. थोडंसं फिल्टर करतो याला की 5 कोंबड्यांबरोबर कमीत कमी एक कोंबडा असावा. हा रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे. मग हा मल्टिपल होत जाणार. म्हणजे 100 कोंबड्या जर असतील तुमच्याकडे तर 20 कोंबडे तरी कमीत कमी पाहिजे. एकदम परफेक्ट माहिती आहे आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याला असलं पाहिजे. प्रत्येक कोंबडी बसवणाऱ्याला किंवा अंडी उभवणे मशीन वापरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माहित असलं पाहिजे. कारण की हा पहिला स्टेप आहे या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी. ही पहिली स्टेप माहित असणं गरजेचं आहे. खूप चांगली माहिती आहे तुम्हाला. याच्यामुळे तुम्हाला फायदा पुढे जाऊन येणार, कारण की तुम्ही अंडी व्यवस्थित निवडताय, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट सुद्धा तेवढाच चांगला मिळेल. दुसरं तुम्ही मला काहीतरी म्हटलं की पाण्याचं, बरोबर? तर आता या मशीनला आपल्याला एक प्लस पॉईंट असा आहे की पाणी आपलं ऑटोमॅटिक आहे. म्हणजे पाणी तुम्हाला इथे स्वतः उघडून टाकायची गरज नाहीये. पाणी ऑटोमॅटिक आहे. तुम्ही एखाद्या नळाला त्या फक्त कनेक्शन द्यायचं असतं जे पाणी ऑटोमॅटिकचं आहे, किंवा एखाद्या जारला नळाला कनेक्शन देऊन तशा पद्धतीने सुद्धा करू शकता. त्याच्या मशीन मध्ये कसं होतं, आता हे सिंगल डोअर आहे, तर सिंगल डोअर त्याचं नव्हतं, त्याचं असं डबल डोअर होतं. आणि डबल डोअरच्या मध्यभागी ना हे असा गॅप होता बऱ्यापैकी. त्यामुळे काय व्हायचं, व्हेंटिलेशन व्यवस्थित होत नव्हतं. टेम्परेचर वाढलं तर ऑटोमॅटिक कमी होत नव्हतं, किंवा कमी जर जास्त झालं म्हणजे थंडीच्या, समजा थंडी जर मशीन आपण चालू ठेवलं तर टेम्परेचर मेंटेन राहत नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मग काय व्हायचं, जे आपल्या ज्या थर्मोस्टरची याची वायर आहे ना, म्हणजे आतमध्ये सेन्सरची वायर, ज्या सेन्सरच्या वायरीचे जवळपासचे जेवढे अंडे आहेत तेवढ्यातूनच पिल्ली निघायचे. बाकीचे जे खालचे ट्रे आहेत ना त्याच्यातून अंडी खराब होऊन जायची. बरं, तर हा प्रश्न खूप चांगला आहे. बऱ्याच इन्क्युबेटर वाले जे वापरणार आहेत इथून तिथून घेतलेला असता, व्यवस्थित प्रॉपर ठिकाणावर मशीन घेतलेली नसते. तर आता तुम्हाला मी जवळून दाखवतो. तर आपला हा जो गॅप असतो, जो जिथून हिटिंग लॉस होते, हे पूर्ण तुम्हाला कव्हर अप मिळणार आहे. इथून कुठली हिट लॉस होत नाही. दुसरं, जर तुम्ही म्हणत होता की मशीन मध्ये टेम्परेचर वाढतं, तर तुमची मशीनला ते ऑप्शन होतं का की ओव्हर हिटिंग फॅनचं ऑप्शन होतं का? ऑप्शन होतं, पण कंट्रोल होत नव्हतं त्याच्यावरती सुद्धा. म्हणजे ओव्हर हिटिंगचं ऑप्शन होतं त्याच्यामध्ये, ते कंट्रोल होत नव्हतं. मग आम्ही काय केलं, कंट्रोलर पण बदलून बघितलं, तर तरी पण तोच प्रॉब्लेम जास्ती व्हायला लागला. कारण इथून जे डोअरला गॅप राहायचा ना त्याच्यातून नाही का हिट बाहेरचं आतलं म्हणजे हिट लॉस होत होती, म्हणजे मेंटेन पण राहत नव्हती. बरं, आता याच्यामध्ये बघा, जर तुमचं टेम्परेचर जास्त झालं तर याच्यात बघा इथे एक फॅनचं इंडिकेटर दिसतंय. मी जवळून दाखवतो. इथे एक फॅनचं इंडिकेटर आहे जे चालू आहे. आणि तुम्ही जर इथे हात लावून जर पाहिला, या साईडला बघा, हात लावून जर पाहिलं तर तिथला फॅन चालू आहे, बरोबर? तर हे काय करणार,
की तुमचं जे एक्स्ट्रा ट्यूब आहे मशीन मध्ये, समजा एक्स्ट्रा ट्यूब झाले, जसं आता आपण ही मशीन चालू केली, अजून त्याच्यात पाणी ठेवलेलं नाहीये, तर काय होतंय, अजून ह्युमिडिटी मशीन मध्ये बनत नाहीये, त्यामुळे टेम्परेचर आपलं वाढलेलं आहे आणि त्यामुळे हा फॅन चालू झालाय, एक्स्ट्राची गरमी बाहेर काढायचं काम करतोय. तर हे इम्पॉर्टंट वस्तू आहे ज्याच्याने तुम्हाला फायदा होतो या गोष्टींचा, आणि गरजेची आहे, हे असलंच पाहिजे. ठीक आहे. जसं तुमच्या आधीच्या मशीनला जो प्रॉब्लेम येत होता, तो प्रॉब्लेम या कारणांमुळे येणार नाही, कारण की ओव्हर हिटिंग फॅन आहे, डोर प्रॉपरली लॉक होतात, त्याच्यातून व्हेंटिलेशन लॉस होत नाही, आतलं बाहेरचं टेम्परेचर मिक्स होत नाही आणि तीही अडचण येत नाही. ठीक आहे. काय होतं, त्या मशीनला हा ऑप्शनच नव्हता. कुठला ऑप्शन नव्हता? हा जो आता आपण ह्या मशीनला जसा ओव्हर हिटिंग जसं आपण बाहेर काढतो, हा, तर हा ऑप्शन त्या मशीन मध्ये नव्हता. अच्छा, असं होतं. मग त्याला फक्त ना गॅप मध्ये नाही का होल होते, फक्त होल होते, किंवा एक असा फॅन नव्हता की आपण बाहेर फेकल हवा. अच्छा, म्हणजे फक्त तिथे एक होल होता, ते एक्स्ट्रा गरमी बाहेर काढत नव्हता. हा, म्हणजे तिथे ते फंक्शनच नव्हतं. त्यामुळे अलार्म जास्त उशीर वाजून राहायचा. मग तसं काय प्रॉब्लेम जास्तच वाजून राहायला आली की मग आम्हाला डोअर ओपन करून मग बंद करायला लागायचं. बरं, आता तुम्हाला जास्त काळजी घ्यायला लागायची त्या मशीनला, तर त्याचा रिझल्ट आहे. म्हणजे आपल्याला मॅन्युअलीच लक्ष ठेवावं लागायचं, म्हणजे ऑटोमॅटिक नव्हतीच थोडक्यात. बरं बरं, अच्छा, ठीक आहे. आता या मशीन मध्ये तुम्हाला एक लक्षात असेल की सगळं काही ऑटोमॅटिक आहे. थोडक्यात त्याच्यात तुम्ही एकदा अंडी ठेवली तर सरळ पिल्लं काढायलाच तुम्हाला मशीन उघडायची, कारण की तुमचं टेम्परेचर याच्यात ऑटोमॅटिक कंट्रोल होणार आहे, तुमची ह्युमिडिटी याच्यात ऑटोमॅटिक कंट्रोल होणार आहे, अंडी सुद्धा ऑटोमॅटिक फिरणार आहे. दर 2 तासाला आपण 2 मिनिटासाठी प्रोग्राम करतो, त्यानुसार प्रत्येक 2-2 तासाला 2 मिनिटासाठी फिरणार आहे. आणि टेम्परेचर बाय चान्स जसं वाढलं, जसं आता इथे वाढलेलं आहे, तर तो एक्झॉस्ट फॅन चालू होऊन तुमची एक्स्ट्राची गरमी बाहेर काढेल. दुसरं तुम्ही मला सांगितलं की आधीच्या मशीनला तुम्हाला सारखी मशीन उघडायची पाणी रिफिल करायला, तर तेही याच्यामध्ये तुम्हाला काही नाही. थोडक्यात अंडी लावली, पिल्लं काढायलाच डायरेक्ट मशीन उघडायचे, एवढी सिंपल आणि सरळ मशीन आहे. तर या मशीनीला सारखा आवाज काय येतो? बरं, आता हा जो आवाज आहे ना, हे एक बीप आहे एक प्रकारचं, तर हे याच्यासाठी आहे की हे तुम्हाला सांगतं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. थोडक्यात म्हणजे याच्यात काहीतरी टेम्परेचर वाढलंय किंवा कमी झालेलं आहे, किंवा ह्युमिडिटी वाढले किंवा कमी झाले, हे त्याचं एक सिग्नल आहे. हा, याला आपल्याला सायलेंट करायचं असेल तर करू शकता. आता दुसरी एक गोष्ट काय करायचं की इथे आता आपलं ज्या सेटिंग्स आहेत त्या तुम्हाला इथे करून दिलेल्या आहेत, म्हणजे जे टेम्परेचरची सेटिंग आहे, जी ह्युमिडिटीची सेटिंग आहे, ती सेटिंग करून दिलेली आहे. म्हणजे इथे कुठलंही बटन दाबायचं नाही. मी जवळून दाखवतो तुम्हाला. तर इथे बघा 37.3 आहे, बरोबर, 37.3 आहे, इथे 65 आहे. हीच सेटिंग तुम्हाला इथे वरपर्यंत येणार, म्हणजे ही फिक्स आहे, ही बदली होत नाही. जे खालचे 2 आकडे आहेत 37.3 आणि 65, हे चेंज होत नाही, हे कायमस्वरूपी असेच राहणार. आणि वरती आता 37.1 आहे, हे त्याच रेंजला राहणार, म्हणजे या रेंजला मॅच होणार. 2-3 पॉईंटने कमी जास्त राहतं, पण ते जवळजवळ मॅच होऊन जातं. जे मॅच होणं गरजेचं आहे, म्हणजे काय की तुमचं परफेक्टली टेम्परेचर मशीन मध्ये बनतंय आणि परफेक्टली ह्युमिडिटी तुमची मशीन मध्ये बनते. टेम्परेचर हाच हे आहे का, म्हणजे 37.7 हा टेम्परेचर बेस्ट आहे. बेस्ट आहे, म्हणजे 99 डिग्री फेरेनहाइट, जे शरीराची ऊब असते, तर ती शरीराची ऊब आपण याच्यात कंट्रोल करत असतो, आणि आपण आर्द्रता पण तशाच पद्धतीने कंट्रोल करत असतो, आणि तेच इथे वरती लाईव्ह मध्ये आलं पाहिजे. आता जो अलार्म वाजतोय, हा अलार्म याच्यासाठी वाजतोय, जसं आता जर इथे पाहिलं तर आपली ह्युमिडिटी 65 आहे आणि लाईव्ह मध्ये 50च आहे, म्हणजे ती गरजेपेक्षा कमी आहे. म्हणजे 60चा याचा खालचा लोएस्ट पॉइंट आहे. मग 60च्या जर खाली गेली तर तो अलार्म वाजवला की बाबा इथे काहीतरी आता आपल्या गरजेपेक्षा कमी झालेला आहे. तर मग त्यावेळेस काय चेक करायचं, आता ही 51 ह्युमिडिटी काय, आपण दरवाजा उघडा बाहेर ठेवला, बंद केलेला नाही, त्यामुळे ह्युमिडिटी बनतच नाहीये. पण नॉर्मली तुमची मशीन लावली आहे, दरवाजा बंद आहे, तरी सुद्धा असं होतंय, तर काय होणार, तुमचं पाणी संपलेलं असू शकतं, फॉगर बंद झालेला असू शकतो शार्जमुळे. तर अशा कारणांमुळे ह्युमिडिटी वाढत नसेल आणि मग तुम्हाला ते सांगणार की बाबा पाणी संपले किंवा शार्प मुळे फॉगचा स्पीड कमी झालेला आहे, तर ते तुम्हाला कळणार सगळं. आता जे आपण जे देशीचं अंड आहे समजा, तर हे अंड ठेवताना कुठल्या साईडून ठेवायचं, कारण ही निमवती बाजू आहे, बरोबर, इकडली जाड बाजू आहे. जर आपण हे दोघांच्या मध्ये जर ठेवलं तर त्याच्यामधला गॅप किती ठेवायचा, किंवा याच्यामध्ये ना, आता जसं 90 डिग्रीची आपण जे मशीन असेल, जे 90 डिग्री रोटेशन करणारी आहे, तर त्याला आपण जी टोकशील भाग या टोकदार भाग म्हणू, त्याला खालच्या साईडला ठेवलं जातं. पण ह्या मशीन मध्ये ही 360 डिग्री फिरणारा ट्रे आहे, त्यामुळे तुम्ही असं ठेवा की असं ठेवा, त्याला काहीही फरक पडत नाही. आणि अंड पूर्ण चिटकून ठेवायचं एका लाईन मध्ये. आता हे जसं अंड ठेवलंय असं अंड पूर्ण लाईनीत चिटकून लाईनीत ठेवायचं असतं, त्याला काही फरक पडत नाही, काही गरज नाही, चिटकून ठेवायचं, कारण की याच्यामध्ये पूर्ण अंड फिरतो 360 डिग्री. आणि 90 डिग्रीला कसं होतं, ते एका वेळेस 1 तासाने इकडे होणार, 1 तासाने इकडे होणार,
त्यामुळे त्याला आपण अशा पद्धतीने ठेवतो. पण हे जसं आपण कोंबडीच्या खाली ठेवतो ना, तसं नैसर्गिक प्रकारे ठेवलं जातं. कोंबडीच्या खाली असंच अंड आपण ठेवतो. आता इथे जे आपण ठेवले मग इथे गॅप नाही ठेवायचा. नाही चिटकून येणार सगळी. याच्या बाजूला आहे तुमच्याकडे अंडी, घ्या मी दाखवतो तुम्हाला कशी अंडी ठेवायची. जसं आता हे एक अंड आपण ठेवलेलं आहे ना, तसंच घ्या सगळी घ्या ती काय असते. आता हे अंड त्याच्या बाजूला आपण इथून ठेवलं, जवळून दाखवा सर. तर याच्या बाजूलाच हे एक अंड ठेवलं, त्याच्या बाजूला हे एक अजून अंड ठेवलं. आता हे अंड इथे लगेचच त्याच्या बाजूला येणार बघा, बरोबर. हे लगेचच त्याच्या बाजूला आला, बरोबर. हा, गॅप वगैरे कुठे काही गरज नाही, कुठल्याही साईजचं काही याच्यात घेणं देणं नाही, कारण की हे 360 डिग्री अंड फिरतं. मी 2 मिनिटं फिरवून पण दाखवतो तुम्हाला. याच्यात आता हे बघा, हे वरतून टाइमर बघा दाखवा. वरतून 2 नंबरचं बटन आहे ना, तुम्ही दाबून ठेवलं, आपल्याला मॅन्युअली जर चेक करायचं असेल तर दाबून ठेवल्याबरोबर बघा इथे अपचं इंडिकेटर चालू झालं. आणि अपचं इंडिकेटर चालू झालं ना की तुमचं इथलं रोटेशन सुरू होणार. मी हळूच तुम्हाला दाखवतो. कॅमेऱ्यात किती स्पष्ट दिसेल मला माहित नाही, पण तुम्हाला डोळ्यांना स्पष्ट दिसेल. तर बघा याच्यावरती जे मार्किंग केलेली नाही आपण, पण हे जे डाग आहेत हे तुम्हाला फिरताना दिसतील. दिसतात. तर हे ऑटोमॅटिक फिरेल दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. आणि तुम्हाला जर मॅन्युअली चेक करायचं असेल तरी आपण मॅन्युअली पण अशा पद्धतीने चेक करू शकतो. वरतून 2 नंबरचं बटन जोपर्यंत तुम्ही दाबून ठेवणार, अपचं इंडिकेटर जेवढा वेळ तुमचं चालू राहील तेवढ्या वेळेस तुमचं इथलं जे रोटेशन आहे हे तुमचं चालू राहणार आहे. कळतंय तुम्हाला. हे मार्किंग बघा हळूहळू खाली चाललंय, बरोबर. तर हे असं ऑटोमॅटिक होईल. ठीक आहे. तर आपल्याला मॅन्युअली काहीही करायची याच्यात गरज नाहीये. मशीन जर आपण आता घेतलेलं आहे तर आता याची वॉरंटी गॅरंटी कशा पद्धतीने असेल जरा सांगितलं तर बरं. याला वॉरंटी जी आहे ती 1 वर्षाची आहे सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टला. त्याच्यात फक्त जो फॉगर आहे, जो आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेला, जो पाण्यामध्ये आपण इथे ठेवलेला असतो, बरोबर. हा जो फॉगर आहे याला फक्त वॉरंटी नसते, कारण की क्षारमुळे पाण्यामुळे सुद्धा तर बऱ्याच वेळा ते लवकर खराब होतात. तर त्याच्यासाठी फक्त फॉगरला वॉरंटी नाहीये. बाकी कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट तुमचा 1 वर्षाच्या आधी बाय चान्स खराब झाला तर तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. जरी तुमचा कंट्रोलर सुद्धा खराब झाला तरी तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे सगळ्या पार्टला वॉरंटी आहे, फक्त फॉगर नाहीये. तर फॉगरला तुम्हाला एक्स्ट्रा फॉगर्स दिलेले आहेत. याच्यामध्ये फॉगर तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील, तुम्हाला मोटरचे घेर एक्स्ट्रा मिळतील, त्याच्यानंतर तुम्हाला मेन स्क्वॉड याच्यामध्ये येईल, चॉक एक्स्ट्रा येतील, बरेचसे पार्ट्स याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत, जे आपण मशीन बरोबर व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा दाखवतो. ते एक्स्ट्रा येणार आहेत. फॉगर पण एक एक्स्ट्रा येईल. ठीक आहे. आणि बाकी अधिक माहितीसाठी तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. कधी काही गरज पडली कॉल करू शकता. छान माहिती दिली तुम्हाला. महत्वाची सगळी माहिती समजली का? सगळी. आणि कुठलाही प्रश्न राहिलाय का तुमचा? नाही, तसं काय. आमचे जेवढे डाऊट होते ना तेवढे सगळे आमचे डाऊट क्लिअर झाले. बरं, मशीनची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे क्वालिटी. आता तुम्ही कारण की आधीची एक मशीन वापरलेली आहे म्हणून हा प्रश्न आहे की 10 पटीने बेस्ट आहे मशीन. काही हरकत नाही. हेवी आहे मटेरियल सुद्धा. क्वालिटी वगैरे कशी वाटली? काय हरकत नाही. माहिती सगळी सॅटिस्फॅक्शन अशी मिळेल अशी मिळाली. 100%. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील. धन्यवाद.